चला मैत्रिणींनो, आज आपण 5 मिनिटात झटपट उपमा बनवूया। रवा उपमा बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्य: थोडा रवा घ्या, बारीक कापलेला कांदा घ्या, थोड्या मिरच्या घ्या, 2 चमचे तेल, थोडे कढीपत्ता, थोडं कोथिंबीर आणि सोयीनुसार मीठ। आता कढई 2-3 मिनिट तापवा। तापलेल्या कढईत आता रवा टाका। रवा थोडा भाजून घेऊया आणि एका साईडला पाणी उकळायला ठेवा। उकडलेला पाणी रव्यात टाकल्यामुळे रवा हा चिकट होत नाही। आता कढई तापले, त्यात 2 चमचे तेल टाका, त्यानंतर त्यात जिरे राई टाका। जिरे राई चटचट वाजल्यानंतर त्यामध्ये मिरची टाका, त्यानंतर कांदा टाका। आता त्यात कढीपत्ता टाका। हे सर्व चांगलं मिक्स करून घ्या। आता त्याच्यामध्ये थोडी हळद टाका। तुम्हाला जर उपमा पिवळा हवा असेल तर तुम्ही हळद टाकू शकता, हळद नाही टाकली तरी चालेल। आता हे मिक्स करून घेऊया। दुसऱ्या गॅसवर उकळत ठेवलेला पाणी आता आपण यामध्ये टाकू। आता त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकू। आता चवीनुसार मीठ टाकूया। आता भाजलेला रवा त्यामध्ये टाकू आणि चांगला हलवूया। जसं तुम्ही रवा हलवाल तसा तो घट्ट होईल। रवा थोडा शिजू द्या आणि त्यामध्ये नंतर आपण कोथिंबीर घालूया। हा बघा, अशा पद्धतीने आपला उपमा तयार झाला।